15 दिवसांपूर्वी अभूतपूर्व अशी पाणीबाणी कल्याण डोंबिवलीकरांनी अनुभवली। पाणीच नसल्यानं सलग 5 दिवस कल्याण डोंबिवलीतला पाणी पुरवठा बंद होता। त्यामुळे धावपळ सुरू झाली ती पाण्याचे अन्नस्रोत शोधण्याची। याच प्रयत्नात आजदे गावात पाण्यानं भरलेली एक जिवंत विहीर सापडली। या विहिरीतून दिवसाला 10 टँकर इतका पाणी उपसा होतोय। गेले आम्ही 1 महिनाभर या विहिरीवरती काम करतोय। 30 डंपर आम्ही कचरा काढला त्यातनं। दिवस रात्र आम्ही 10 माणसं डेली सकाळ संध्याकाळ काम करत होते आणि ते काम करता करता आज ते आम्हाला पाण्याचा जो प्रश्न आहे तो थोडाफार मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। गेल्या अनेक दिवसांपासून आजदे गावातल्या प्रभाग क्रमांक 84 मध्ये 4 दिवसाआड पाणी मिळतंय। त्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना या विहिरीमुळे जीवनदानच मिळालंय। एकदम घाण होती, सर्व विहीर कचरा होता, तिथे काहीच म्हणजे काचा दगडी सर्व कचरा होता। आता स्वच्छ झाली आहे, लोकांना पाण्याची समस्या म्हणजे दूर होईल एवढं। सध्या या विहिरीतलं पाणी प्रयोगशाळेत टेस्टिंग करता पाठवलं असलं तरी नागरिकांनी त्याचा वापर करायला सुरुवातही केली आहे। या घटनेमुळे पाण्याच्या नैसर्गिक स्रोताचं महत्त्व पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झालंय। विशाल वैद्य, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।